करावं लागणार आहे. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण ज्या मोहिमा करतो, ज्यामध्ये आपण किल्ल्यांवरच्या तळ्यांमधील गाळ काढतो. तर राजगडावर आपण मागच्या वर्षी मोहीम केलेली आणि त्या मोहिमेअंतर्गत आपण ह्या टाक्यामधील गाळ काढलेला आणि ह्यामध्ये आता स्वच्छ पाणी साठलेले आहे. आणि तहान लागल्यावर हे पाणी प्यायला मिळणं म्हणजे त्या पाण्याला अमृतापेक्षा जास्त गोड चव आहे. प्रशांत काळाने मागच्या मोहिमेचे शिलेदार याचा अनुभव घेताना. शिवगर्जनेमुळे सर्वांच्या मनामध्ये आणि शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि ती ऊर्जा घेऊन आपण आता तोरणाकडे कूच करत आहोत. राजगडवरनं थांबण्याचा आपण निर्णय घेतला आहोत आणि ह्या आल्हाददायक धुक्यांमधून वाट काढत आपण चाललेलो आहोत. तुम्ही बघत आहात दोन्हीकडे खोल दरी आहे, दरीमधलंही काही दिसत नाही आहे. इथे एक व्याघ्रमुख आहे. व्याघ्रमुख म्हणजेच हा खाली जाणारा दरवाजा आहे. तिथून तुम्हाला सरळ खाली जायचं आहे. व्याघ्रमुखातून खाली गेल्यानंतर थेट संजीवनीकडे न जाता आपल्याला जिथे व्याघ्रमुख संपते ते एक छोटा टर्न घ्यायचा आहे. दाखवतो मी तुम्हाला, चला. व्याघ्रमुखामध्ये एकदा प्रवेश केल्यानंतर खाली येताना आपल्या ज्या निसरड्या पायऱ्यांचा रस्ता लागतो, तिथून खाली आल्यानंतर सरळ जो रोड जातो तो थेट संजीवनी माचीकडे जातो. हे तुमच्या डाव्या हाताला जो रस्ता दिसतोय, जो चोर दरवाजासारखा रस्ता आहे, तर तोच तोरणाला जाण्याची पायवाट जी आहे ती इथूनच सुरू होते. इथून महत्त्वाचा रस्ता आहे कारण का इथं चुकण्याचे जास्त चान्सेस असतात. इथून सरळ खाली गेल्यानंतर आपण थेट संजीवनी माचीच्या बुरुजाच्या खाली येतो आणि तिथूनच तोरणाला जाण्याचा आपला रस्ता सुरू होतो. राजगड तोरण्याच्या पायवाटेवरून जेव्हा आपण इथे येतो तेव्हा आपल्याला एक खिंड लागते. हा डांबरी रस्ता तुम्हाला लागेल. या डांबरी रस्त्यावर चुकण्यासारख्या दोन जागा आहेत. एक म्हणजे इथून सरळ जो खाली रस्ता झाला आहे तिथे उजव्या हाताला एक पायवाट जाते आणि ती पायवाट खालच्या गावांमध्ये जाते आणि धुक्यामुळे काही लोक चुकून त्या वाटेने तोरण्याला जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु तो रोड खूप चुकीचा आहे. तर लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे राजगडावरून जेव्हा तुम्ही असे सरळ खाली याल तेव्हा सरळ आपल्याला पुढे जायचं आहे, उलट फिरायचं नाही. तर सरळची जी वाट आहे मी तुम्हाला दाखवतो. हीच ती वाट आहे जी सरळ तोरणाकडे घेऊन जाते. सहसा वाटणार नाही ही वाट कारण काही दिसत नाही, पण हीच जी वाट आहे जी तुम्हाला तोरणाकडे घेऊन जाते. या ठिकाणी येऊन तुम्हाला लेफ्ट साईडला जी झाडी दिसतीये त्या झाडीमधून तुम्हाला सरळ वरती जायचं आहे आणि तिथे तुम्हाला एक झोपडी लागेल. ती झोपडी लँडमार्क लक्षात ठेवायचा आहे.
आता वाजलेले आहेत 1:10 आणि आपलं 1 तासाचा लंच ब्रेक झालेला आहे. सर्वांचं पोट भरून जेवण झालेलं आहे. जेवण म्हणजेच मॅगी खाल्लेली आहे आपण. हा मॅगी. आणि आता आपण बुधल्या माचीकडे चाललो आहोत तोरण्याच्या. आणि जाताना तुम्हाला एक दोन चकवे लागतील. एक उजव्या हाताला जो रोड जातो तो चुकीच्या रस्त्याने जातो आणि हा जो डाव्या हाताचा रोड आहे तो सरळ तोरण्याकडे आपल्याला घेऊन जातो. इथून पुढचा साधारणचा 3-4 तासाचा आपला प्रवास बाकी आहे. तर बघूयात. चला आपला प्रवास चालू करूयात. तोरण्याकडे जाताना ज्या डोंगररांगेवरून सरळ जातो तिथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दोन वाटा लागतील. एक डाव्या हाताला असेल आणि एक उजव्या हाताला असेल. तर तिथे एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तोरण्याकडे फेसिंग करून चाललेला आहात तेव्हा डाव्या साईडच्या सर्व वाटा तुम्हाला सोडायच्या आहेत आणि उजव्या हाताच्या रस्त्याने आपल्याला सरळ जायचं आहे. काही एक्सेप्शनल केस असतील त्या दाखवतो आम्ही तुम्हाला. या ठिकाणी काही मार्किंग्स आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. कारण का तोरण्याकडे जाताना ज्यावेळेस तुमच्या उजव्या हाताला काही मार्किंग्स दिसतील ऑरेंज कलरच्या त्या लक्षात ठेवायच्या आहेत. कारण का तिथून पुढे जेव्हा तुम्ही 10 पावले चालत जाता तिथे तुम्हाला दोन वाटा लागतील. त्यातली डाव्या साईडला जी एक वाट जाते ती खालच्या गावांमध्ये जाते आणि उजव्या बाजूची जी वाट जाते ती सरळ तोरण्याच्या बुधल्या माचीकडे जाते. आपल्याला डाव्या हाताला जाणारी जी गावांकडे जाणारी वाट आहे ती पकडायची आहे. कारण आपण पासली गावाकडे चाललो आहोत आणि तिथून आपण रायगडकडचा आपला प्रवास सुरू करणार आहोत. डाव्या हाताला जाणारी गावांकडची वाट पकडल्यानंतर आपण या ठिकाणी येतो. तिथे तोरण्याकडे फेसिंग असताना तुमच्या डाव्या हाताला काही तुम्हाला घरं दिसतील. चांगली व्यवस्थित मोठी घरे आहेत. तिथे तुम्ही जर का इन्क्वायरी कराल तर ते तुम्हाला व्यवस्थित रस्ता सांगू शकतील. आणि तुमच्या उजव्या हाताला पण काही घरं दिसतील. तर त्या दोन घरांच्या मधून जो खाली रस्ता जातो थेट त्या रस्त्याने तुम्हाला जायचं आहे. कारण आपण हळूहळू तोरण्याकडे जाणारी जी डोंगररांग आहे ती सोडून खाली उतरायला सुरुवात केली आहे. तिथून पुढे तुम्हाला काही गावं लागतील. त्या गावांमध्ये तुम्हाला इन्क्वायरी करून पासली गाठायचं आहे. काही अंतर खाली चालवल्यानंतर तुम्हाला एक गाव लागेल कोंडेश्वरवाडी म्हणून. तिथे तुम्हाला व्यवस्थित विचारलं तर सांगतील ते गावातले लोक. आणि या वाडीमध्ये आल्यानंतर आपल्याला जो लेफ्ट साईडचा जो रस्ता दिसतो आहे घरांच्या आणि एक शौचालय त्याच्यामधून जातो. तिथून सरळ खाली जायचं आहे. आणि इथे तुम्हाला गायडन्सची गरज लागेल. गावकऱ्यांना तुम्ही विचारा, गावकरी सांगतील तुम्हाला. वाट तशी चुकण्यासारखी आहे पण तुम्ही जर का गावकऱ्यांशी चर्चा केली तर ते तुम्हाला नक्कीच वाट दाखवतील. पासली गावाचा रस्ता विचारायचा आहे आपल्याला तिथून खाली जाताना. बांबूच्या या बेटांमधून ती वाट जाते. या बाजूच्या तोरण्याच्या डोंगरावरून आपण खाली आलो आहोत आणि आता या घरांच्यातून एक रस्ता जातो आहे. तो या मेन रस्त्याला मिळतो. इकडे खोपडेवाडी म्हणून एक बोर्ड लावलेला आहे आणि त्या साईडला जो दुसरी गावं आहेत पण आपल्याला पासली गावासाठी जो रोड आहे तो उजव्या साईडला रोड आहे. लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे हा खोपडेवाडीचा बोर्ड आहे जो मेन रोडला मिळतो. इथून तुम्हाला पासली गावाचा रोड मिळेल. कुणालाही विचारलं तर ते रस्ता तुम्हाला सांगतील. आणि आता आपण आपला प्रवास पासलीकडे
नमस्कार, गुड मॉर्निंग. आता वाजले आहेत 8 आणि रात्री आपण सरपंचांच्याच घरी मुक्काम केला होता. तेथेच आपली चहा नाश्ता जेवणाची सोय झाली होती आणि आता आपण आग्याच्या नाळीकडे निघालो आहोत. या ठिकाणी आग्याच्या नाळीकडे भरपूर जाणाऱ्या वाटा आहेत. त्यातली नेमकी वाट कोणती तर हे तुम्हाला स्थानिक लोकच सांगू शकतील. आपण आता सरपंचांनाच घेऊन आग्याच्या नाळीच्या तोंडापर्यंत निघालो आहोत आणि ते आपल्याला आग्याच्या नाळीच्या तोंडावर सोडणार आहेत. तिथून पुढचा जो खडतर प्रवास आहे, जो 5-6 तासांचा रस्ता आहे, तो कंटिन्यू झऱ्यांमधला रस्ता आहे, तर तो आपला सुरू होणार आहे. आणि बघूयात, आपलं टार्गेट तरी असं आहे साधारण की आपण 6-7 तासात पोहोचू. बघूयात कसं वातावरण मिळतं त्यानुसार आपला रस्ता ठरेल. चलो निघूयात.
हीच ती आग्याची नाळ. आपल्याला प्रथम दर्शन झालेलं आहे आग्याच्या नाळीचं. आणि या नाळीमधूनच आपल्याला आता खाली उतरायचं आहे. तुमच्या डाव्या हाताला जे रौद्र रूप दिसतंय सह्याद्रीचं, त्यामध्ये आपल्याला आता प्रवेश करायचा आहे. ही जी नाळ जी तुम्हाला दिसतीये, याच्या नाळीमधून आपल्याला शक्यतो उजव्या हाताचे रस्ते पकडून सरळ खाली जात राहायचंय. मला व्यवस्थित रस्ता कुठेच मिळणार नाही, पण जो तुम्हाला योग्य वाटेल, जो ट्रेकिंगच्या साठी योग्य रस्ता दिसेल तुम्हाला, तो उजव्या हाताचा रस्ता पकडून तुम्हाला खालच्या गावं जोपर्यंत लागत नाहीत तोपर्यंत चालत राहायचंय. बऱ्याच ठिकाणी मध्ये पाणी लागेल, तर शक्यतो पोहता येणाऱ्यांनाच पुढे जायचं प्राधान्य द्या आणि किती पाण्याची खोली आहे हे चेक करा आणि मगच पाण्यामध्ये एंटर करा. तर चलो, बेस्ट लक.
बऱ्याच वेळानंतर आणि बऱ्याच खडतर प्रवासानंतर आपण आग्याच्या नाळीचा प्रवाह सोडून काही गावांच्या एंट्रन्सला आलेलो आहोत आणि मध्ये बरेच अडथळे आले. बऱ्याच जागी आपल्याला पावसामुळे पाणी खूप भरलेलं होतं नाळीमध्ये, त्यामुळे आपण ट्रॅव्हल नाही करू शकलो. तिथून खूप वेळ लागला आपल्याला तिथून खाली यायला. आत्ता साधारण 6 ते 7 तासाचा वेळ आपला गेला आहे आणि आपण दापोली गावाच्या एंट्रन्सला आलेलो आहोत. समोर जी दिसतीये ती बोरेट्याची नाळ आहे, लिंगाण्याचा डोंगर आहे आणि ती पलीकडे आहे ती सिंगापूरची नाळ आहे. आपण आता दापोली गावात पोहोचलेलो आहोत आणि आपल्या गावाच्या मुख्य रस्त्याला लागलो आहोत. या डाव्या हाताला आपल्या रायगड आहे आणि आता आपण बसने वारंगीपर्यंत जाणार आहोत. वारंगीवरून छत्री निजामपूर पुन्हा चालत आणि तिथून रायगडवाडीला जाणार आहोत. बघूयात जीप किंवा पिकअप मिळते का एखादी, कारण इथून पुढचा सर्व प्रवास डांबरी रस्त्यावरून आहे. त्यामुळं तुम्हाला त्यावरून ट्रेकिंगची जी मजा आहे ती घेता येणार नाही. त्यामुळे हाच विचार करा शक्यतो की या गावातून पुढे वनातून कसे जाता येईल. आता 6:45 वाजत आले आहेत आणि शेवटची बस इतक्यातच येत असेल. वाटेमध्ये भरपूर ठिकाणी पाऊस असल्यामुळे आम्हाला बरेच ठिकाणी लॉंग कट घ्यावे लागले. ज्या ठिकाणी अर्ध्या तासात पोहोचू शकत होतो त्या ठिकाणी आम्हाला 2-3 तासात जादाचा प्रवास करावा लागला, कारण पावसामुळे नळीची वाट पूर्णपणे भरलेली आहे. त्यामुळे दुसरा कोणताही पर्याय आपल्यासमोर उपलब्ध राहत नाही. रस्ते आपल्यालाच बनवत पुढे यावं लागतं. भरपूर कष्टाचं काम होतं हे रस्ते शोधणं आणि खूप रिस्की होतं, पण नशिबाची साथ होती आणि महाराजांचा आशीर्वाद होता. त्यामुळे सगळे सुखरूप आणि व्यवस्थित दापोलीपर्यंत पोहोचलो. आता आपण पुढचा प्रवास अगदी क्षुल्लक वाटत आहे. चला निघूया आपण पुढच्या प्रवासासाठी. आत्ता 7:45 वाजले आहेत आणि आता मगाशी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे छत्री निजामपूरला जाण्यासाठी आपल्याला वारंगीवरून पायी चालत जावं लागणार आहे आणि छत्री निजामपूरमध्ये आपल्याला इथले स्थानिक लोक आपल्याला मदत करणार आहेत. तिथून पुढे आपण रायगडला जायचं आहे. प्रायव्हेट व्हेकल किंवा जीप काय मिळते का बघूया आपण छत्री निजामपूरमध्ये. होप सो आपण 10 वाजेपर्यंत पोहोचू. किल्ल्यावर जायचं की नाही आपण ते पुढे गेल्यावर ठरवूयात.
आता वाजलेले आहेत 11:15 आणि आपण वेळेच्या अगदी व्यवस्थित आधी आपला हा जो ट्रेक आहे राजगड तोरणा मार्गे आग्याची नाळी मार्गे रायगड अत्यंत व्यवस्थित पोहोचलेलो आहोत. सर्वजण आपले मावळे कोणतंही विघ्न न घेता सुखरूप पोहोचलेले आहेत. शेवटची जी मोहोर होती जी रायगडवर येऊनच उमटणार होती ती आता परिपूर्ण झालेली आहे. त्यामुळं आपल्या या ट्रेकचा आता एक समारोप झालेला आहे आणि आपण तो आता शिवरायांच्या चरणी समर्पित करत आहोत. तसेच सर्वजण आपापल्या मायभूमीकडे परत जाण्यासाठी तयार आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद. सेवेचे काही तत्पर प्रशांत काळ, सेवेचे काही तत्पर अरविंद सावंत, सेवेचे काही तत्पर कपिल घाटगे, सेवेचे काही तत्पर पियुष शिंदे, सेवेचे काही तत्पर गजानन पाटील, सेवेचे काही तत्पर श्रीरंग यादव, सेवेचे काही तत्पर किरण शेळके, सेवेचे काही तत्पर ज्ञानेश्वर शेळके, सेवेचे काही तत्पर शैलेश शेटे, सेवेचे काही तत्पर अभिषेक सावंत, सेवेचे काही तत्पर नीरज गुरव, सेवेचे काही तत्पर